काळी चिमणी दिसायला मदगा आणि टवटव आणि नुसती लसलस मुसमुस. आणि ती भुरी चिमणी असती बघा, भुरी चिमणी. ती भुरकटून गेलेली असती या, भुरकटून. तिच्यावर त्याजाई बी नसती, टवटवपणा बी नसतंय. आणि तिला किती बी जवळ केलं, आंबाळलं चोंबाळलं तरी बी तिला मायाचा पाजर फुटत नाही. मायाचा पाजर. अहो नाही का, इकायला येतात बघा, इकायला येतात चिमण्या. चिमण्या, पोपट, ससे इकायला येते. तर मी ससा आणायला गेले होते, सस. तर तिथं चिमण्या होत्या, भुरी चिमणी आणि त्या काळ्या काळ्या पंखाच्या चिमण्या. नुसती उग टवटव मस्त काळी चिमणी होती. आणि लसलशीत उग चमक मारू लागली, लय मस्त. आणि भुरी चिमणी होती का, ती नुसती उदासलेली होती. तिला करमत नव्हतं काय की त्या पिंजऱ्यामध्ये. आणि नुसती चिवचिव 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 चिवचिवच करू लागली आणि नुसती गिरक्याच मारू लागली. समाधानी नव्हती काय की बघा ती भुरी चिमणी. आणि काळी चिमणी एकदम मस्त गुटगुटीत आणि अशी दिसायली बी. आणि एकदम आता म्हणजे तिला एवढं कॉन्फिडंट होतं की मला कुणीतरी नेणार, मला कुणीतरी घेणार, मला कुणीतरी पसंत करणार, असं ती दाखवून देत होती तिचे हावभाव. मला लय आवडली होती व. पण पोरगं म्हणलं काय बी कशी करीतीस म्हणलं. चिमणी गेली उडून फिडून तर पुन्हा गेले का पैसे बोंबलत. आणि महाग असतंय लय ती. महाग असते आता बघा चिमण्या, ते पोपट छोटे छोटे. मला लय आवडते तर, पण काय करावा. तुम्हाला काय वाटलं मी मुद्दा कोणता घेऊन आले, तुम्हाला वाटलं काय. ते माझा हंट्या आला बघा बघायला, मला हळूचकून बघत आहे असा. आणि मग मी बीच कळते, काय बोलू आता. हंट्या म्हणजे हे नवरा. नवरा. तर काय काम आहे तुमचं, सांगा बरं मायापाशी. मच्छी कोणती आणायची सांग मला नीट. आणि फोन आणायचा का नाही आणायचा एक क्लिअर सांग मला. परत हे करू नको मग. फोनला सध्या दम काढायचा तर परत बोलायचं नाही. फोन असा करायला, माझा फोन तसा करायला. माझ्या फोन असं करायला, ते करायला तर करायला, हे तर तुम्हाला माहिती करायला सांगायचं तर मला ऐकलं पाहिजे. दम काढायचं म्हणलं त्यानंतर कोणाचं ऐकून घ्यायचं. कॅमेरा चालू आहे, लोक म्हणते ना बघा कसे भांडण. असू दे ना मग, म्हणजे काय बरा जोर येतं भांडायलाच. हो ना, म्हणजे घरातून कितीच करायचं म्हणणं. जे करायला म्हणून त्याला करू द्यायचं नाही, पुन्हा त्याला तीच गोष्ट धरून बसायची. मी एवढंच म्हणायले, फोन तर आपला आणायचा आहे, पण थोडं थांबा मला. मग संपले पैसे पुन्हा मग म्हणायचं मला हे नाही, मला ते नाही. बघा वय माय, बघा आता मला पाहिजे फोन. आता मी म्हणायले थोडं थांबा. बच्चे कोण द्यायला सांग. बस झाला ना तो. तुम्हाला झाली शुगर जास्त, आता तुम्ही नुसतं तन थायच करायला लागला. का नाही आणायची एवढं सांग. आणायची ना मग सांग ना मला पटकन. मच्छी तिथं जी चांगली दिसते ना ती घ्यायची. आपला घरी खायला. हासला रंग दाखवित आहे. काय करायचं, चला देव माणूस आहे आपल्यासाठी, तेच असं म्हणायचं आणि स्वतःला शांत करायचं.
मी लय भारी मी म्हणजे मी जे मला माहिती झालं ते मी तुमच्यासमोर मांडलं होतं. पण हे बघा, हे म्हातारा झालाय माझा नवरा, 20 वर्षानं माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि ते कसं असतंय, जगाला सांगून फायदा नाही. चांगल्याचं लेकरू सपादून घेतंय, हे खरं आहे. तनतन करायची काहीच गरज नाही. आता मला घ्यायचा आहे फोन, मान्य आहे. फोन घ्यायचा आहे, पण मला काय वाटायलंय, चालायला या तर थोडं थांबावा. आता तुम्ही मला सांगा, माझ्या ठिकाणी जर दुसरी असती तर फोन मला पाहिजे म्हणून भांडण केलं असतं. पण नवरा भांडतोय मला, पैसे आहेत तर फोन घे तुला म्हणून, पैसे आहेत तर फोन घे तुला. आता ते पैसे पगार झालाय माझा, यूट्यूबचा पगार झालाय. तर त्यांना माहिती आहे, ह्याला त्याला गरज पडली की ही बाई पैसे वाटायला येते. लेखायला लेकरं आहेत आपली, त्याला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये हे विचार मी करीते बरं का. आता माझ्या पोराला 1.5 लाखाचं लॅपटॉप घेतलंय त्यानं गेलेल्या पगाराला. आणि आता त्या लॅपटॉपला ते कीबोर्ड का काय कसलं असते म्हणून त्याला 6-7 हजार रुपये जाणार आहेत. आणि एक टेबल घ्यायचा म्हणायला, हे असल्या टेबलासारखा, त्याला 6-7 हजार रुपये जातात. आता हे आहे 6 हजाराचा, तर ह्याच्यापेक्षा जरा थोडा चांगला घेतला ना तर 7 ते 8 हजार जातात. पण हे कुचक्या भोकाचा नवरा माझा फोन चांगला का घ्यायचा म्हणायला, हे येते का तुमच्या लक्षात कोणाच्या? येतंय? अरे बाबा, ह्या फोनवर मी काम करते आणि त्याचा पैसा भेटत आहे. मग हे फोन चलं नाही माझा सध्याचा, हे फोन चलं नाही, हँग व्हायला आहे. ते काय म्हणते ते हँग पडायला आहे, चार्जिंग उतर नाही. ह्या बघा, ही चार्जिंग आहे का, ही चार्जिंग त्याच्या अशी लावून ठेवली चार्जिंग. चार्जिंग लावून ठेवली त्याला, ते चार्जिंग लावून ठेवावं लागते, नाही तर उतरती भरभरा चार्जिंग. त्याच्यानं ते फोन घे म्हणायले तर. पण आता घेऊत म्हणलं फोन. आता मै म्हणू आहे नाही व फोन 50-60 हजार रुपये फोनला कशाला घालायचे तुम्ही, माझं हे म्हणणं आहे. बाकी काही नाही, माझा हे आहे नाही. ऐकलं काय? महागाचं फोन हे घ्यायला माझा हे आहे नाही, बाकी काहीच नाही. ते गेलं बघा तंतर करून, कुटाला राग कुठं जाय, नाही तर बस म्हणले तू आण मच्छी. एरी तर रोज आणतात का नाही, 100-200 रुपयाचं खायला आणतात नाश्ता हे दुरा लेकरायला त्यांच्या. समोसे, वडापाव, पाणीपुरी, हे ते फालुदा मालुदा कधी मी तुमच्यासमोर आणते बघा. येता कामावरून रोज काही ना काही घेऊन येतंय. मच्छी बी घेऊन येतंय, मटण बी घेऊन येतंय, चिकन बी घेऊन येतंय, सगळं तेच घेऊन येतंय. आजच काय गडा उठला का मग? पण असंही म्हणू शकत नाही आम्ही, उगा आता तुमच्या पुढं म्हणायले. पण मला बी राग येतंय व, असं नाही की नाही. पर्याय नाही, मायबाप गेले तर दुसरं कोणी नाही. आणि कशाला उगाच चुलीचं लाकूड चुलीलाच जळणार आहे. उगाच हातानं आपल्या कशाला आपल्या संसारात आग लावून घ्यायची अशी गोष्ट असते. लेकरं बाळ आहेत आपल्याला. मायबाप होते तेव्हाची गोष्ट लई निराळी होती, वेगळी होती. पण मायबाप नसले की मग
नवऱ्यानं समजून घ्यायला पाहिजे कुठंतरी राव. पण ते ढसल्याशिवाय राहत नाही त्या नवरी. आणि तुम्हाला काय म्हणायची ती म्हणा. माणूस दिसतंय तसं नसतंय. नवरा दिसाय भोळा दिसतंय पण लय कुचका आहे, कळलं का? आतून आतल्या गाठीचा. आणि मी फसा शिवाय देते, सोशल मीडियावर वागते, पण मनानं लय मोकळी आहे. पण स्वतःचं कौतुक करणं चुकीचं असतं या. त्याच्यानं कुणाला सफाई देणं मला तरी वाटत नाही गरजेचं आहे. बाबा मी हाय तशी आहे. ज्याने मला ओळखीलंय ते मला कधी इसरत बी नाही, अशी गोष्ट आहे. महिला काय बाई आहे बाबा. आवर्जून जर मी माझे व्हिडिओ समोर आले तर इग्नोर कधी करत नाही तर बरं का. हे सत्य आहे. ज्याची त्याला माहिती असतं या. झाकली मूठ 1.25 लाखाची असती या. थोड्यासाठी आता केला का नाही उगाच धिंगाणा माझ्या व्हिडिओचा, तर त्याच्यावरच मला बोलावं लागायले मजबुरीनं. चला बाय, बस झाला आता. उगाच काय मला ना घरातल्या भानगडी मी कधी चौराट्यावर घेऊन नाही आलेली आणि येणार पण नाही. हे सत्य आहे. व्हिडिओ चालू असताना डोकावून आलं, बघितलं आणि तिथंच डिस्टर्ब झाली मी. इकडं बसले बेडरूममधील पोराच्या. तिकडं बसले तर पाहुणे रावळे. दिवसभरात आज व्हिडिओ टाकणं नाही झाला. यूट्यूबला बी नाही, फेसबुकला बी नाही. मग काय ना काय आपलं कामधंदा, हे कामधंदाच आहे हो दादांनो भावांनो. कामधंदा आहे. येळात येळ काढून 1-2 व्हिडिओ जरी सोडले तर आपलं 4 पैसे मिळत येतं. $1-2 आपले पडत येतं. हे सत्य सांगायला गेलं तर लोक पुन्हा म्हणतात अरे हिला पैसे भेटायला, हिला नगं हिला सपोर्ट नगं करायचा. अरे दादा भावांनो, तुम्ही कुणाला जरी सपोर्ट केला ना तरी बी त्यांना पैसेच भेटणार आहेत, अशी गोष्ट आहे. मग आता तुमच्यावर आहे. सपोर्ट नक्की तुम्हाला करायचा आहे कुणाला. तुम्हाला सांगते ह्याच सोशल मीडियावर माझ्याच गावातले लोक बरेच आहेत. नाव मी घेत नाही, पण त्यांची रिॲलिटी, त्यांची चालचलणूक, त्यांची वागणूक कुणाला माहिती नाही, जशी माझी नाही. कसं असतंय ते आता त्या सोशल मीडियावर एकदम सती सावित्री असल्यासारखं दाखवित. आता भडंगपणा नाही त्यांच्यात. गुपित घाला करणार नाही. गुपित घाला म्हणजे तुम्ही समजून घ्या. भडंग स्वभावाचं माणूस कुणालाच कधीच इजा करत नाही, कुणाचं कधी वाईट करत नाही ना, कुणाला लुटीत नाही ना, लुबाडीत नाही. आणि जे गुपित घाला करतंय ते लय वेगळं असतं या, वेगळ्या प्रवृत्तीचं. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला सांगते, सोशल मीडियावर जरीही सती सावित्री असल्यासारखं दाखविलं तरीही रिअल लाईफमध्ये 3 लेकराच्या माईचा तळतळाट घेणारी काही आहेत. म्हणजे भरल्या आरल्याला संसार उद्ध्वस्त करणं कशाला म्हणते तर कोण करते? भरल्या आरल्याला संसार उद्ध्वस्त. अहो आता समजा आम्ही नवरा बायको आहेत, आमची लेकरं बाळ आहेत, आमचा संसार आहे, पण माझ्या नवऱ्याला माझं नावच नाही घेऊ द्यायचं, माझ्या लेकरा बाळाचं नावच नाही घेऊ द्यायचं, माझ्या घराचा पायरीच नाही चढू द्यायची त्या माझ्या नवऱ्या म्हणणाराला. तर मी लढून झगडून गारच बसते व काय करू शकत नाही. जीव घ्यावा का मग आपल्या नवऱ्याचा? काय करणार आहे ती बाई? एखादी झटाळ बाई, लुबाडणारी लुटणारी जर आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडली तर, एक उदाहरण दिलंय मी तुम्हाला बरं का. अशा काही बाया आहेत रिअल लाईफमध्ये खरी खोट आयुष्य जगणारनी दुसऱ्यांच्या नवऱ्याला हिसकटवून घेऊन पुन्हा त्या बायको लेकराकड घराकड तोंड न फिरू देणार नाही.
बघा मग आता तुम्हा कुणाला तरी डाऊट येईल, दुसरी बाई नवऱ्याला कंट्रोलमध्ये घेते, तेव्हा मग बायका काय करतात, बायकायला घ्यायत नाही का कंट्रोलमध्ये. तुम्हाला एका वाक्यात सांगते, बायको जी असते ना, बायको नवऱ्याचं वाईट कधी हे करीत नाही, असं की माझ्या नवऱ्याचं मी वाईट झालं तर हो द्या, करीते वाईट. मग नवराच नसल्यास काय फायदा आहे, असं म्हणजे लय असते. बायको कशाला म्हणते तर बायको मर्जीची बायको, आणि दुसरी बाई जे की गडी ठुतोय तिला त्या गड्याची गरज नसती आहे. त्या गड्याला ती अशी ब्लॅकमॅन करती, ब्लॅकमॅन. बायको करते का ब्लॅकमॅन? सांगा बरं, सांगा, करते का बायको ब्लॅकमॅन? एखादी बाई महाग लागी ती गड्याला ब्लॅकमॅन करते, चार चौघामध्ये त्याचं वागणं नाहीस करते, म्हणजे लय 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 कुठाने आहेत हे काही जणांना तरी माहिती असतील. अहो पण अशा बाया ह्या सोशल मीडियावर एवढी लोकांची वाहवाही, एवढं म्हणजे लोकांकडून स्वतःसाठी ते हे मिळवायला तर सहानुभूती मिळवायला तर तसल्या सडक्या नासक्या बाया गोड गोडन चांगलं बोलून गोड गोड बोलून सहानुभूती मिळवायला तर ह्या सोशल मीडियावर. पण रिअल लाईफमध्ये किती सडक्या आहेत सडलेल्या, ते ज्याला माहिती असतं त्यालाच माहिती असतं या. जाऊ दे, असं लय असतं या.